तर भेंडीची भाजी म्हटलं की सर्वांनाच आवडते. आपण नेहमी मिरची टाकून भेंडीची भाजी बनवतो, पण आज काहीतरी वेगळ्या पद्धतीने भेंडी फ्राय बनवणार आहोत आणि टिफिनसाठी. तर अशा पद्धतीने भाजी बनवली तर खूप छान लागते आणि टिफिनही फिनिश होऊन येईल. तर हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. भेंडी धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि भेंडी फ्रायसाठी लागणारा मसाला आपण बनवतो. यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा खोबऱ्याचा खीस टाकला आहे, त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, तिखट आणि अगदी थोडासा मसाला, जिरं. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि वाटताना ना खूप असं बारीक नाही तर अगदी जाडसर असं ठेवायचं आहे. त्यानंतर आपली जी भेंडी आहे तिला मी फ्राय करून घेते. तर साधारण मी अर्धा पळी तेल घेतलं होतं आणि त्यामध्ये हे भेंडी आहे ना ही पूर्ण भाजून घ्यायची. म्हणजे जी किनार आहे ना ती अशी काळपट होते तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यातला ना जो भेंडीमध्ये जो चिकटपणा असतो तो निघून जातो आणि भेंडी अगदी सुटसुटीत होते. आता भेंडी तर भाजून झाली, मी तिला काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी परत अर्धा ते 1 पळी तेल टाकलं. तेल थोडं कमीच वापरलं कारण डब्याला द्यायचं आहे. डब्याला जास्त तेल दिलं तर ते लीक होतं आणि तेल पूर्ण बाहेर येतं. त्यामुळे मी थोडं तेल कमीच घातलं. त्यामध्ये मी फक्त मोहरी घातली कारण जिरं आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली आणि आपण जो मसाला तयार केला होता ना तो यामध्ये घातला. जेव्हा तुम्ही मसाला हा तेलामध्ये सोडताना तेव्हा त्याचा खमंग इतका छान येतो की खूप. त्यानंतर त्याला एक अर्धा मिनटं परतून घेतलं आणि आपण जी भेंडी फ्राय करून घेतलेली आहे आधी ती ह्यामध्ये सोडली आणि चवीनुसार मीठ मी यामध्ये घातलं. तर आपण भेंडी फ्राय का करतो, तर जेव्हा आपण अशी भेंडी फ्राय करून घेतो ना ती खाण्यासाठी खूप रुचकर लागते आणि ऑलरेडी आपण जेव्हा तिला फ्राय करतो तेव्हाच ती अर्धी शिजून जाते. त्यामुळे ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि सकाळची जी गडबड असते त्यामध्ये ही भाजी झटपट बनते. आता पूर्ण मिक्स करून घेतलं आणि यावरती झाकण ठेवलं. अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि बघा भेंडी जशी आपण नॉर्मल बनवतो तेव्हा अशी चिकट होते, तर ही भेंडी चिकट होत नाही, एकदम सुटसुटीत होते. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आणि पूर्ण परत मिक्स करून घेतलं. तुम्हाला दिसत असेल भेंडी सुटसुटीत आणि खूप छान झाली आहे. ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि बघा टिफिनमध्ये आपण सर्व करतो आहे. तर कसा वाटला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि आवडली असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काय होतं आहे, व्हिडिओ बघितले जातं पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन